जरांगे पाटील हे मुंबईला जाण्यासाठी आपल्या भूमिकेवरती ठाम आहेत। आरक्षण मिळेपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली आहे। तर दुसरीकडे मराठा समाजाचं मागासलेपण तपासण्यासाठी सर्वेक्षणाच्या हालचाली सुरू झाल्यात। पाहूया त्या संदर्भातला हा स्पेशल रिपोर्ट। राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणासाठी शासन स्तरावर काम सुरू असतानाच दुसरीकडे मराठा आरक्षणासाठी मुंबईच्या दिशेने कूच करण्याची पूर्ण तयारी जरांगे पाटलांनी केली आहे। 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवाली सराडीतून जरांगे मुंबईच्या दिशेने निघणार आहेत। त्यापूर्वी जरांगेंनी आपली भूमिका पुन्हा एकदा ठामपणे सांगितली आहे आणि सर्व मराठ्यांना आरक्षणासाठीच्या या शेवटच्या आंदोलनात सहभागी होण्याचं आवाहन केलंय। सगळ्यांचं रक्त असं सळसळलं पाहिजे की मराठ्यांची शक्ती म्हणजे जगात अशी कोणीच दाखवली नाही की एवढ्या ताकदीनं मराठ्यांनी घराच्या बाहेर पडा। येताना आरक्षणच घेऊन येणार आहेत। उद्या 20 जानेवारीला सकाळी 9 वाजता अंतरवालीतून मुंबईकडे निघालो आहे। जाणार आरक्षण घेतल्याशिवाय आता येत नाही आणि माझा मराठा समाजही माघारी येत नाही। आता मराठा समाजाला आंदोलनाचा संदेश देताना जरांगेंनी सत्ताधाऱ्यांविरोधात सूर आळवलाय। सरकारमधील मंत्र्यांवर आपल्या विरोधात ट्रॅप रचत असल्याचा आरोप त्यांनी केलाय। वेळ आल्यावर त्यांची नावं जाहीर करण्याचा इशारा सुद्धा दिलाय। वेळ येऊ द्या ना, वेळ येऊ द्या, वेळेवरती सगळं होईल। वेळ आली तर सगळं होईल। मी संकेत पाळणार आहे, संयम पाळणार आहे आणि समाजाला देण्यासाठी धडपड आहे, स्वतःच्या स्वार्थासाठी धडपड नाही। वेळ येऊ द्या, वेळ आल्यावर सगळा हिशोब होईल। दरम्यान शिंदे सरकारमधील मंत्री शंभूराज देसाईंनी आरक्षणाविषयी सरकार सकारात्मक असल्याचं म्हटलंय। यावेळी देसाईंनी जरांगेंचे ट्रॅपविषयीचे आरोप फेटाळलेत, पण जरांगेंच्या आंदोलनानं परिस्थिती बिघडण्याची शक्यताही वर्तवली आहे। लाखो संख्येनं लोक मुंबईमध्ये आले। आपण येताना सांगतो शांततेत या, आपण आवाहन करतो। जे नेतृत्व आंदोलनाचं करतात ते आवाहन करतात, पण एवढ्या मोठ्या समाजामध्ये काही 4-2 माणसं अशी असतात की ते सगळं वातावरण खराब करण्यासाठी कारणीभूत ठरतात आणि मग विनाकारण परिस्थिती आपल्या हाताबाहेर जाते। आणि मग परिस्थिती हाताबाहेर गेली की मग सरकारला सुद्धा परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी काही भूमिका घ्यावी लागते। एकीकडे शासन दरबारी मराठा आरक्षणासाठी हालचालींना वेग आलाय, तर दुसरीकडे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेलं मराठा आरक्षण घेणारच या निर्धारानं जरांगे पाटलांनी मुंबईकडे कूच करण्याचा हुंकार भरलाय। त्यामुळे जरांगेंच्या मुंबईतील उपोषणाआधी आरक्षण मिळणार का ते पाहावं लागेल। सचिन बडे, लोकशाही मराठी, संभाजीनगर। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।